भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर साहेब आपल्या सोबत आहेत। दरेकर साहेब, स्वागत आहे तुमचं। आज संभाजीनगरमध्ये तुम्ही आलात, काय उद्देश आहे, काय बैठक घेणार? महाराष्ट्र सरकारनं गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, अभ्यासगट नेमला आहे आणि बिल्डरशिवाय गृहनिर्माण संस्थांनी पुढे येऊन आपली इमारत विकसित करावी आणि जास्तीचा लाभ त्यांना मिळतो जो बिल्डर लाभ कमावणार असतो। या विषयाकरिता मुंबईमध्ये हा पॅटर्न यशस्वी झाला आहे। जवळपास 15 इमारती स्वयंपुनर्विकासातून तयार होऊन लोक राहायला गेलीत। तिपटी दुप्पट तिप्पट जागा त्यांना राहत असलेल्यापेक्षा मिळाली। जसं की पार्ल्याला नंदादीप सोसायटी आहे, पार्लेश्वर रोडला 360 स्क्वेअर फीटात राहत होते, आज ते 1400 स्क्वेअर फीटात राहायला गेलेत। चारकोपला श्वेतांबरा म्हाडा वसाहतीवर असणारी इमारत तिने स्वयंपुनर्विकास केला, 400 ची 1100 स्क्वेअर फीटात राहायला गेले। अशा 15 इमारती मुंबईत उभ्या राहिल्या। चारकोपला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री चावी वाटप समारंभात आले होते आणि त्यांनी जवळपास 18 शासन निर्णय या स्वयंपुनर्विकासाच्या साठी त्या ठिकाणी घेतले। कारण बिल्डरकडे लोक आपण का जातो? एक तर आपल्याकडे पैसे नसतात, बिल्डर पैसे लावतो, आणि दुसरा परवानग्यांचं जे जंजाल असतं ते बिल्डर निपटतो। या ठिकाणी पैशाची व्यवस्था आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई यांनी केली। आज त्या ठिकाणी मुंबई बँक आणि राज्य सहकारी बँकेला नोडल एजन्सी पैशासाठी स्वयंपुनर्विकासासाठी नेमले आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्या ठिकाणी परवानग्यांसाठी वन विंडो केलं आहे। त्याच्यामुळं सोसायटीच्या ज्या अडचणी होत्या, ज्या कारणासाठी बिल्डर्सकडे जात होते, आता सोसायट्या स्वयंपुनर्विकासाकडे वळायला लागलेत आणि एक चळवळ म्हणून महाराष्ट्रात उभी राहिले। आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याकरिता चारकोपच्या कार्यक्रमामध्ये चावी वाटप समारंभ जेव्हा श्वेतांबरा गृहनिर्माण संस्थेचा होता त्यावेळेला माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमून सरकारला उपाययोजना सुचवा, अडचणी काय आहेत त्या सांगा, कायद्यात काय बदल करायला पाहिजे, नियमात काही सुधारणा करायला पाहिजे, काही पॉलिसी केली पाहिजे का, या संदर्भात माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट त्या ठिकाणी केला आहे आणि त्या अभ्यासगटाची आज तिसरी बैठक आहे। पहिली आम्ही मुंबईत घेतली, ज्याला म्हाडाचे VP CO MMRD सगळे आयुक्त त्या ठिकाणी होते। नंतर आम्ही कोकण भवनला कोकण डिव्हिजनची त्या ठिकाणी घेतली, तिथे डिव्हिजनल कमिशनर सर्व आयुक्त तत्सम अधिकारी होते आणि आज मराठवाडा विभागाची तिसरी बैठक त्या ठिकाणी घेतोय। परवा आमची पुण्यात आहे, त्यानंतर नागपूरने नाशिक। अशा प्रकारे या सगळ्या बैठका झाल्यानंतर आम्ही अभ्यासगट एक परिपूर्ण अशा प्रकारचा अहवाल तयार करू, ज्यामध्ये सरकारला हा विषय गतीनं पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे, काय सुविधा दिल्या पाहिजेत, काय सवलती दिल्या पाहिजेत, अडचणी कशा काढल्या पाहिजेत, या संदर्भामध्ये सरकारला त्या ठिकाणी उपाययोजना सुचवणारी समिती हा अभ्यासगट आहे आणि त्या निमित्तानंच आज या ठिकाणी मराठवाड्यात बैठक होते। या ठिकाणी सर्व जिल्ह्यातले कन्सर्न अधिकारी आज बैठकीला असतील आणि प्रॅक्टिकल इथे या संदर्भात काय स्कोप आहे, काय अडचणी आहेत, सरकारने काय केलं पाहिजे, हा त्यांच्याकडून आम्ही व्ह्यूज घेणार आहे आणि आमच्या अहवालामध्ये त्याचा अंतर्भाव केला जाईल। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जे पुस्तक लिहिले त्यावरून आता चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर या पुस्तकाचं नाव नरकातला राऊत असं ठेवायला पाहिजे होतं, असं तुमच्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात। नरकातली मानसिकता ज्यांची असते त्या ठिकाणी अशाच प्रकारे विकृत पद्धतीनं पुस्तकं लिहिणं, लोकांसमोर जाणं हे सुरू आहे। मला वाटतं त्याने अशा प्रकारची पुस्तकं लिहित आहेत। आम्ही तर पुस्तक सेल्फ डेव्हलपमेंटवर लिहितोय, आम्ही स्वयंपुनर्विकास करून 4 लोकांचं भलं कसं होईल यावर आम्ही काळजी घेतोय आणि ते केवळ तोंडाच्या वाफा काढणं, टोकाची टीका करणं, बिभत्सपणे आरोप करणं आणि स्वर्ग नरक ह्याच्यातच त्या ठिकाणी खेळत राहत आहेत ना। समाजाच्यासाठी काही हिताच्या 4 गोष्टी संजय राऊत कधी बोललेला माहीत ना, कधी विकासावर संजय राऊताचं कधी 4 गोष्टी बोललेल्या आम्ही ऐकल्यात। अशाच प्रकारे सनसनाटी करायची,
चर्चेत राहायचं आणि मीडियात कसं दिसू याची काळजी घ्यायची. या पलीकडे या पुस्तकाला काडीची किंमत नाही. दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं एका बैठकीत उद्धव ठाकरे म्हणालेत. त्याशिवाय असंही सुद्धा ते म्हणालेत की शिवसेना आणि ठाकरेंना कसं संपवायचं याची रणनीती जी आहे ती भाजप आखली. मला वाटते उद्धवजी ठाकरेंना तंतोतंत लागू होतं, कारण आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी मित्रत्व केलं. एकत्रित विधानसभा मागच्या आम्ही लढलो आणि निवडणुका झाल्यावर दगाबाजी करून ते त्या ठिकाणी शरद पवार साहेबांबरोबर आणि काँग्रेसबरोबर जाऊन सत्तेत होऊन मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे त्यांची म्हण त्यांना परफेक्ट लागू आहे की आम्ही मित्र त्यांना समजलो होतो, एकत्र लढलो होतो, परंतु ते दगाबाज ठरले. आणि म्हणून दगाबाज उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या उभाटापेक्षा त्या ठिकाणी दिलदार कोणी शत्रू परवडेल हे त्यांचं म्हणणं योग्य आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या महायुतीतला तुमचा एक पक्ष शिंदे यांची शिवसेना स्वबळावर लढण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. नरेश म्हस्के यांनी असं म्हटलंय की तुम्ही सोबत आलात तर ठीक, नाही तर आम्ही तुमच्या विना पालिका निवडणूक लढू, असं त्यांनी भाजपला इशारा दिला. मला वाटतं ही काय अजून शिंदे गटाची अधिकृत भूमिका नाही आहे. नरेश म्हस्के खासदार म्हणून व्यक्तिगत स्तरावर त्यांनी घेतलेली ती भूमिका आहे आणि ते स्वबळावर लढणार असतील तर आमच्यात काय बळ नाही आहे का? भारतीय जनता पार्टी तर या देशातला सगळ्यात बलवान पक्ष आहे, सगळ्यात मोठा पक्ष आहे, आमचं नेटवर्क आहे, परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे. ते बोलले म्हणून आम्ही लगेच स्वबळाला त्या ठिकाणी दुजोरा देणार नाही. आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितले की आम्ही महायुतीत लढणार आहोत. जिथे अडचण निर्माण होईल, काही सर्वच पक्ष तुल्यबळ असतील आणि समंजसपणानं वेगवेगळं लढायचं असेल तर त्या ठिकाणी असा निर्णय होऊ शकतो, परंतु आमची भूमिका महायुती म्हणून एकत्र लढण्याचीच आहे. स्वतःचं भविष्य धोक्यात आलंय आणि तुम्ही निवडणुकांचं भविष्य काय बघू लागले असं रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे. अगदी बरोबर आहे ना. आज त्या ठिकाणी पक्ष अडचणीत आहे, पक्षाला उभारी देण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं मूलभूत पक्ष संघटन आणि बांधणी निवडणुकात लक्ष घालण्यापेक्षा केवळ तोंडाच्या वाफा दवडणं एवढंच उद्धवजी ठाकरे साहेब, संजय राऊत साहेबांचं काम सुरू आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं दानवे सरांचं म्हणणं योग्य आहे की आपण नुसत्या वाफा त्या ठिकाणी काढण्यापेक्षा संघटनात्मक काम करा, शिवसेनेला उभाटाला उभारी द्या, त्यासाठी मेहनत घ्या. परंतु मेहनत ते घेऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळं अशाच प्रकारे भविष्य, ज्योतिष, पुस्तकं याच्यातच ते रममान झालेत. देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपलं कुलदैवत मानावं आणि त्यांच्या नावाने गावागावात जत्रा भरावी असं संजय राऊतांनी. संजय राऊत कोण आहेत की त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही उत्तर दिलं पाहिजे? देवेंद्रजी आणि संजय राऊतची तुलना पण होऊ शकत नाही. त्यांच्या नखाची सरपण संजय राऊतला नाही. फक्त सकाळी चॅनल बोलवायची, तुम्हाला काय काय ब्रेकिंग पाहिजे ते वेडंवाकडं बोलायचं. याच्या पलीकडे संजय राऊत महाराष्ट्राच्या हिताच्या 4 गोष्टी बोललेलं मला दाखवा, विकासाच्या विषयी काही व्हिजन घेऊन आलेले दाखवा, सरकारला दिशादर्शक काही मार्गदर्शन केलेलं दाखवा. त्याच्यामुळे असं देवेंद्रजींवर बोललं, मोदी साहेबांवर बोललं, अमित भाईंवर बोललं की तुम्हाला पण बरं असतं. तुम्ही दाखवता, त्याने काय टोकाच्या टीका केल्या त्याचंही तुम्हाला प्राधान्य असतं. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी आहेत. अजून संजय राऊतनी पहिलं आपलं अस्तित्व निर्माण करावं देवेंद्रजींच्या बरोबर आणि मग त्याच्यावर टीका करावी. गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना असा एक सल्ला दिलाय की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते एकनाथ शिंदेंनी दिले असं महिलांना सांगा, म्हणजे आपली सभासद नोंदणी 100% पूर्ण होईल. मला वाटतं प्रत्येक पक्ष आपला पक्ष कसा मोठा होईल, आपल्या पक्षाला कसं श्रेय मिळेल याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. आणि सभासद होण्यासाठी लाडक्या बहिणींकडे जा हे जर त्यांनी सांगितलं असेल तर त्या ठिकाणी तो त्यांच्या सभासद नोंदणीचा एक भाग आहे. परंतु लाडकी बहीण योजना ही सामुदायिकपणे आम्ही यशस्वी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथरावजी शिंदे या तिघांच्या नेतृत्वाखाली योजना आणली. त्याच्यामुळे याचं श्रेय तिघांनाही आहे. आणि मग सभासद नोंदणीत असेल, इतर राजकीय लाभ असेल, तिन्ही पक्षाचे तिन्ही नेते आपल्या स्तरावर आपापल्या पद्धतीनं घेत असतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या वेळ आली तर स्वबळावर तुमची लढण्याची आमच्या नेतृत्वानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. जिथे वाद निर्माण होईल, तिन्ही पक्ष तुल्यबळ असतील, तिथे समंजसपणे समन्वयातनं मार्ग काढून
त्या ठिकाणी पुढची भूमिका ठरवली जाईल. शेवटचा प्रश्न आहे, रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर रायगडचा पालकमंत्री पद हे काय भारत पाकिस्तानाच्या सीमेसारखा विषय नाही किंवा युद्धाचा विषय नाही. राज्यातल्या एवढ्या जिल्ह्यापैकी एका जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा विषय. तुम्ही पण एवढ्या प्रतिष्ठेचा केला आहे, मागणाऱ्यांनी पण एवढा प्रतिष्ठा केला आहे की जसं काय ते राज्याचं मुख्यमंत्री पद किंवा पंतप्रधान पद आहे. तर मला वाटतं त्याचाही योग्य वेळी निर्णय होईल. जोपर्यंत वाद थांबत नाही, शांत होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचा निर्णय घेणं घाईचं होईल. त्याच्यामुळे समंजसपणानं त्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब करत आहेत. कॅमेरा पर्सन असगर अली सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.